Subscribe now and press the bell icon. Never miss an update. संविधान म्हटलं म्हणजे बाबासाहेब, जे बी म्हटलं म्हणजे बाबासाहेब आणि बाबासाहेब म्हटलं म्हणजे फक्त एक विशिष्ट समाज। शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना संविधानाचा खरा अर्थ समजवावा, जेणेकरून उर्वरित आयुष्य सुखमय होईल, अशा प्रतिक्रिया भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस तथा फेकरी गावाचे विद्यमान सरपंच प्रशांत निकम यांनी भारतीय संविधानाचा गौरव रथ यात्रा सप्ताह या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केल्या। यावेळी सर्वप्रथम उपस्थित असलेले आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास फुलपुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले। दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारतभर भारतीय संविधान दिन साजरा केला जात असताना या संविधान दिनानिमित्ताने भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जळगाव जिल्हा ग्रामीण तर्फे जिल्हाभरात भारतीय संविधान गौरव रथ यात्रा सप्ताह सुरू असताना आज सकाळी भुसावळात संविधान रथाचे आगमन होताच भाजपा पदाधिकाऱ्यांकडून या रथाचे स्वागत करण्यात आले। यानंतर भुसावळ शहर आणि तालुका परिसरामध्ये भारतीय संविधान गौरव रथ फिरवत जनसामान्यांमध्ये संविधानाची जनजागृती करण्यात आली। या प्रसंगी अनुसूचित जाती मोर्चाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष विकास अवसरमल, जिल्हा उपाध्यक्ष धनराज बाविस्कर, सरचिटणीस प्रशांत निकम, लक्ष्मण सोळंके, राहुल तायडे आदी अनुसूचित जाती मोर्चा पदाधिकारी तथा शहर आणि ग्रामीण भाजपा लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती। भारतीय संविधानाचा सर्व नागरिकांना आदर व्हावा, जागृती व्हावी, संविधानाप्रती आत्मीयता निर्माण व्हावी, संविधानाचे कायम स्मरण असावे, आपले मूलभूत अधिकारांचे ज्ञान आणि त्याबरोबरच कर्तव्याची जाणीव व्हावी, जेणेकरून त्यातून एकजुटीसाठी आणि एकात्मतेसाठी सर्वांकडून प्रयत्न होतील, याच उद्दिष्टातून संविधान दिनानिमित्त भाजपा अनुसूचित जाती मोर्चातर्फे या संविधान गौरव रथयात्रा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याच्या प्रतिक्रिया आमदार संजय सावकारे यांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्र लाईव्ह वरती संवाद साधताना व्यक्त केल्या। तर अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस प्रशांत निकम यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच संविधानाचा खरा अर्थ समजवावा, म्हणजे त्यांचे पुढील आयुष्य सुखमय होईल, त्यांना संविधानाप्रती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती आत्मीयता निर्माण होईल, तसेच संविधानाचे आपल्या जीवनातील महत्त्व कळेल, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। माझ्या भीमराया पुढारी होईल का, माझ्या भीमराया पुढारी होईल का, आता पुढारी होईल का, आता पुढारी होईल का, आता पुढारी होईल का, आता पुढारी होईल का। जय हो। संविधान दिनाचा जय हो। भारतीय संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद जिंदाबाद। भारतीय संविधानाने या देशाला एक मार्ग दिलेला आहे आणि त्या भारतीय संविधानाच्या मार्गदर्शनाखाली हा देश अगदी सुरळीतपणे चाललेला आहे। म्हणजे श्रीमंतातला श्रीमंत असेल की गरीबातला गरीब असेल, त्या प्रत्येकाला या संविधानाने एक विशेष अधिकार दिलेला आहे आणि कोणालाही अधिकारापासून त्या जबाबदारीपासून कोणालाही मोकळीक मिळणार नाही की कोणाला त्याचा गैरफायदा होणार नाही, सगळ्यांना समान न्याय मिळेल या दृष्टीने बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय विचाराने हे संविधान लिहिलं आणि देशाला समर्पित केलेलं आहे। त्याच्या आधारावर हा देश आजही व्यवस्थित चालू आहे। लोकांना या संविधानाचा आदर व्हावा, त्याची जागृती राहावी आणि संविधानाविषयी लोकांना आत्मीयता यावी म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे आज संविधान दिनानिमित्त संविधान यात्रा काढण्यात आलेली रथयात्रा। त्याचा उद्देश एकच आहे की लोकांना याचं स्मरण व्हावं आणि संविधानाविषयी लोकांनी जागृत राहून आपला अधिकाराचंही ज्ञान करून घ्यावं आणि आपल्या कर्तव्याची जाणीव लोकांनी जतन करून घ्यावी आणि देशाला एकजूट ठेवण्यासाठी प्रयत्न करावा, या निमित्ताने आपली इच्छा आहे। त्या संविधानाचा अर्थ शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये व्हावा, कारण शालेय जीवनामध्ये
संविधानाचा अर्थ जर का समजला तर उर्वरित आयुष्य हे सुखमय करण्यासाठी कोणत्याही विद्यार्थ्यांना त्याचं म्हणजे पूर्ण आचरण होईल आणि परिवारामध्ये आईवडिलांनी सुद्धा आपल्या मुलांना संविधानाचा अर्थ काय, जय भीमचा अर्थ काय हा जर का समजून सांगितला तर त्यामध्ये कुठलीही जातीयता किंवा कुठलाही प्रकार, कारण आजपर्यंत संविधान म्हटलं म्हणजे बाबासाहेब, जय भीम म्हटलं म्हणजे बाबासाहेब आणि बाबासाहेब म्हटलं म्हणजे फक्त एक विशिष्ट समाज, परंतु याची संकल्पना मोदी साहेबांनी सांगितली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील शोषित, पीडित, दलित, आदिवासी या लोकांसाठी हा एक संविधान निर्माण केलं की ज्या ठिकाणी एक भिकारी माणूससुद्धा, एका साधारण परिवारातला माणूससुद्धा पंतप्रधान होऊ शकतो आणि मोठ्यातल्या मोठ्या परिवारातला सुद्धा लोकशाहीमध्ये आपलं पद ग्रहण करू शकतो. परंतु त्यापूर्वी राजाचाच मुलगा राजकुमार व्हायचा, राजकुमाराचा तो राजाचा राज्याभिषेक व्हायचा. परंतु संविधानामुळे आज या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला त्याच्या लोकशाही जीवनामध्ये निवडणुकीमध्ये निवडून येण्याचा अधिकार आहे आणि सत्तेमध्ये बसण्याचा अधिकार या ठिकाणी संविधानाने दिलेला आहे. सर्वांना सप्रेम जय भीम. संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभमंगल कामना. भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने जळगाव जिल्हा ग्रामीणमध्ये आपण हा संविधान गौरव रथ या ठिकाणी भुसावळमध्ये आपण आणलेला आहे आणि याचा उद्देश एकच आहे की संविधानाच्या बाबतीत जनजागृती व्हावी आणि सर्व लोकांना आपले मूलभूत अधिकार कळावे आणि संविधान हे संविधानिक दृष्टिकोनातून आपल्या कसं हिताचं आहे, ते आपल्यासाठी काय काम करू शकते हे सर्व लोकांपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावं म्हणून आम्ही हे संविधान गौरव रथ यात्रेचा या ठिकाणी आयोजन केलं. नावात तुमच्या दम आहे, तिथं तिथं तुमचा जम आहे, तुम्हा बघून होते बत्ती गुल, तुमचा रुबाब हायले पॉवरफुल. आज तोच आवाज ऐकून हा कहेरान उठू दे, नाद घुमू दे, कमळ फुलू दे, नाद घुमू दे, कमळ फुलू दे, नाद घुमू दे. वाजू दे डंका जग सारे जिंका, विजय शंख फुंका की भान हरू दे, नाद घुमू दे, कमळ फुलू दे, नाद घुमू दे, कमळ फुलू दे. तुमच्या दम आहे, तिथं तिथं तुमचा जम आहे, तुम्हा बघून होते बत्ती गुल, तुमचा रुबाब हायले पॉवरफुल. विषय लय गंभीर, नाद खुळा आणि खंबीर, तुमचा वेगळाच असतोय जलवा, कुणी करत नाही कालवा, नाही कुणीच देणार तुम्हाला हुल, तुमचा रुबाब हायले पॉवरफुल.
subscribe now and press the bell icon. Never miss an update.